मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती 2024 ज्या उमेदवारांची शिक्षक भरतीमध्ये निवड झाली होती त्या उमेदवारांचं समुपदेश प्रक्रिया चालू झाली आहे। मित्रांनो या नोटीसमध्ये छत्रपती संभाजीनगरची नोटीस आहे। मित्रांनो ही नोटीस पवित्र पोर्टल भरती सोबतच्या यादीतील उमेदवारांचं सर्व ईमेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, ग्रुपद्वारे सर्वांना कळवण्यात आले। मित्रांनो आता समुपदेश प्रक्रिया छत्रपती संभाजीनगरची केव्हा असेल ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मित्रांनो या नोटीसमध्ये कोणत्या तारखेला समुपदेश प्रक्रिया आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू। मित्रांनो बघा, सोबत यादीतील उमेदवारांचे सर्व ईमेलद्वारे व व्हॉट्सअपद्वारे, ग्रुपद्वारे सर्वांना कळवण्यात आले। मित्रांनो विषय काय आहे, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी पात्र उमेदवारांची समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस आहे। मित्रांनो आता उपरोक्त संदर्भ विषयान्वये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संदर्भ 01 पत्रान्वये दिलेल्या सूचनानुसार जिल्हा परिषदकडे प्राप्त निवड यादीतील उमेदवारांची दिनांक 4 मार्च 2024 ते 6 मार्च 2024 रोजी मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली आहे। संदर्भ क्रमांक 4 नुसार मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर नियुक्ती करण्याबाबत कळवले आहेत। मित्रांनो बघा मित्रांनो, आता हे समुपदेश प्रक्रिया का थांबली होती, कारण जे मतदान प्रक्रिया आली होती मित्रांनो ते मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ही नोटीस आली। मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगरची नोटीस आहे। आता कोणत्या तारखेला समुपदेश प्रक्रिया आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदकडील पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीकरिता सोबतच्या यादीतील पात्र उमेदवारांची दिनांक 28/5/2024 रोजी समुपदेशनाने पदस्थापन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मित्रांनो हे तारीख लक्षात ठेवायचं। तुमचं नातेवाईक असेल, तुमचं मित्र असेल तर त्यांना कळवा, हे व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि त्यांना सर्व इन्फॉर्मेशन द्या। मित्रांनो तर कोणत्या तारखेला असेल मित्रांनो 28/5/2024 रोजी समुपदेश प्रक्रिया असेल, हे लक्षात ठेवायचं, ही तारीख लक्षात ठेवायची। मित्रांनो तरी समुपदेशनासाठी वेरूळ सभागृह जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मूळ कागदपत्रासह सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे। मित्रांनो ॲड्रेस पण दिले, कोणत्या हॉलमध्ये आपल्याला हजर राहायचं आहे तर वेरूळ सभागृह जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे हजर राहायचं आहे। मित्रांनो किती वाजता? 10 वाजता। सदर दिवशी गैरहजर राहिल्यास सदर उमेदवारांनंतर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा। मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र।